मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला पाऊस पडलेला आहे मस्त. आता माशांना जायचा टाईम झालेला आहे मित्रांनो. आता ऊन पण एकदम मस्त आहे. मासे एकदम जबरदस्त गावतील मित्रांनो. आता आम्ही जाळा साफ करतो एकदम भारी. जाळ्यामध्ये काय कचरा बिचरा असेल तो माशांना जायच्या पहिले साफ करून घेतो. बघू शकता मित्रांनो, चिक्कूबाय आपला. चिक्कूबायची पर्सनॅलिटी बघा, एकदम जबरदस्त आहे भाईची बॉडी. आता आम्ही मस्त जाळा जुळतोय. जाळ्यामध्ये कचरा बिचरा असेल, कुठे अटकलेला असेल तो आम्ही जाळा नीट करतोय. बघू शकता मित्रांनो, आपला चिक्कूबाई कसा एकदम मस्त जाळा जुळून घेतोय, एकदम टेन्शन फ्री बाई. काल पहिला पाऊस पडलेला आहे जोरदार. आज मासे पण एकदम आपल्याला जबरदस्त गावणार आहेत मित्रांनो. भरून काढतो. 4-5 किलोची तर सोय होणारच आरामात. आमचे मामा बघा, फुल फॉर्म मध्ये पाण्या बिण्याची बॉटल भरून एकदम माजाची. जर लागला ना एका जागा गावाला ते जरा दिवाळीला मी आणि ईश्वर गेलो दोघं जण आणि भुसा टाकलं. अरे बापरे, असं या लोळ्यात त्या लोळ्यात भरलं तर काढता काढता कंबाट गेलं. 10 किलो लोळ्याच नुसते आहे उशात. तरी म्हणतो दादा अजून टाकायचं म्हणून तू पेटून घ्यायचं. 10 किलो मागे असा टप भरून आणलेला. बापरे आम्ही तर मे महिन्यात वैतागायचं काढाय. आपल्या चिक्या बाईन मस्त जाळा बांधून ठेवलेला आहे. आता जाळा फक्त पाण्यात टाकायची तयारी करायची, बस काम 25. आता मावरा बघा केवढा मोठा गावल. आमचा छोटा जिमी आहे. जिमी यो बघा किती हँडसम आहे एकदम. चला मित्रांनो, आता आम्ही माशांना चाललोय. आता घरापासून खाली बघू शकता अशा प्रकारे आमची खाली नदी आहे. मस्त फुल एन्जॉय पवायचा एकदम फुल एकदम तुम्हाला दाखवतो नदी काठी. बघा कसं वाटतंय, तुम्ही व्ह्यू बघू शकता पूर्ण. आम्ही आता नदी पोचलो आहे. आमचा दादा आणि हे बघा मामा. दादा मग आपण नदीवाला आहे. आता किती मासे भेटेल आपल्याला? असा एवढा मोठा 2-2 किलोचा अशी वाव पकडतो ना. आता बघा तुम्ही फक्त. कुणाला पाहिजे असं तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर देतो. चिकू भाईला आपल्या कॉन्टॅक्ट करा. बघू शकता आपला चिकू भाई सर्वात कुठे आहे. आता केवढे मासे पकडायचे, किती मोठे मोठे ते बाटलीत याला पाणी तकले कशाला वाटते पाणी तर भरून याला. चला जिमी यो. ठीक आहे. माणूस बघितलं काल एकदम जबरदस्त पाऊस पडलेला मित्रांनो. ते बघा खाली कसे गुरं आलेले आहेत मस्त चारा खाण्यासाठी. 2 दिवस पाऊस मजबूत पडल्यामुळे हिरवा चारा खाण्यासाठी एकदम आलेले आहे मित्रांनो. बघा आता आज पावसाचं वातावरण वाटत नाही, त्यामुळे आम्ही आज ऊन पडलं आहे त्यामुळे मासे एकदम जबरदस्त गावतील. त्यामुळे आम्ही खाली नदीवरती चाललो आहे मासे पकडण्यासाठी. बघू शकता मित्रांनो, आमचा जिमी कसा पाण्यामध्ये बसलेला आहे मस्त. आता त्याला मी आवाज देतोय बघा. आवाज कसा एकदम पळत आला, एकदम रॉकेट सारखा. बघा आता आपल्याला तिकडे जायचं नदीवरती. इथं बघा ब्लू टी शर्ट वाला चिकू भाई आता बघा कसा पाण्यामध्ये शिरणार आहे. चला या, तुम्ही फॉलो करा मला, तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावच्या 2 बघा बोटी मस्त लागलेल्या आहेत मित्रांनो. टुरिस्ट लोक त्या बोटींमध्ये फिरण्यासाठी येतात. 2 दिवस पाऊस जबरदस्त पडल्यामुळे मित्रांनो बघा आज पावसाचं वातावरण वाटत नाही. आज ऊन पण जास्त आहे तर मासे जबरदस्त गावतील. नदीकाठी आलं की एकदम शांत राहायचं, मासे पळू नये म्हणून आम्ही एकदम शांत उभे आहे. बघा आता चिकूबाई कसा पाण्यामध्ये घुसं टाकाय चाललेला आहे. बघा किती सुंदर पाणी दिसतं, एकदम खोल. बघा आता हळूहळू कसं जाळा टाकणार लांबपर्यंत एकदम.
आम्ही पहिले बाहेर बसणार, नंतर मग पाण्याच्या आतमध्ये जाणार एकदम मासे पळवायसाठी. सध्या बघू शकता कसं हळूहळू पाण्यामध्ये चाललाय. बघा तो बघतोय. नदीच्या काठी गेलो की काय बोलायचं नाही, एकदम शांत राहायचं. त्यामुळे एकदम आम्ही गप आहे आम्ही काय कॉमेडी पण करत नाही, एकदम शांत बसलोय. बघू शकता व्ह्यू मस्त. आज पावसाचं वातावरण झालेलं आहे एकदम मजेदार. आज वाटते पाऊस पण एकदम जबरदस्त येणार आहे. बघा असं हळूहळू पाण्यामध्ये जाळा सोडायचा असतो, एकदम भारी. बघा कसा हळूहळू जाळा सोडतोय पाण्यामध्ये एकदम आतमध्ये जाऊन. बघू शकता. बघा एकदम स्पीडमध्ये असा तो त्या साईडला गेल्यानंतर आम्ही मग इकडून हळूच जाणार आणि पाण्यामध्ये उतरून मासेना पळवणार. वातावरण पण किती मस्त आहे. ते बघा बोट क्लब मस्त आमच्या गावच्या 4-5 लॉन्च लागलेल्या आहे नदीवरती. चला आता आम्ही तयारी करतोय निघायची. लेट्स गो, चलो. आज भाई पोवायचा जाम मूड झालेला आहे. काल पाऊस पडला आहे तर पाणी पण एवढं खळखळ झालेलं नाही, तर पोवायला जाम मजा येणार आहे मित्रांनो. बघू शकता पाणी. आपला चिकूबाई बघा किती शांतपणे एकदम जाळा सोडतोय बाई. त्याला तर कुठल्या गोष्टीचं टेन्शन नसतं, एकदम लाईफ एकदम रिलॅक्समध्ये जगायची बाई. तसलाच माणूस पाहिजे मित्रांनो. बघा मासे बघा कसे उड्या मारतात, मासे पण जबरदस्त गावतील. आज बाई पावसाचं पण वातावरण एवढं. जिमी मस्त येऊन आमच्या बाजूला बसलेला आहे बघा. आता मस्त त्याला पाण्यामध्ये आंघोळ घालायची, एकदम शॅम्पू लावून एकदम धुवून टाकणार आहे आता. एकदम फुल गोरा चिकना करायचा आहे मित्रांनो ह्याला आता. बघा एकदम मस्त. आता मी चाललोय बघा. आता तिकडे मासे बसलेले आहेत पाण्यामध्ये. आता त्यांना आम्ही साईडला हकवायसाठी चाललेलो आहे. त्या साईडून आम्ही दगड्या मारल्या की सगळे मासे पळून आमच्या जाळ्यामध्ये पडणार. बघा मित्रांनो आता एक एक दगड उचलून आम्ही असे पाण्यामध्ये फेकणार. बघा आता चिकूबाई तिकडे आवाज करतोय सगळे मासे जाळ्यामध्ये पळण्यासाठी. आता आम्ही एक एक दगड बघा कसा पाण्यामध्ये फेकतोय, एकदम फुल राडाच होणार. तेवढे आहेत तेवढे नदीतले दगड सगळे पाण्यामध्ये फेकायचे. यायला किती पण मासे मरून द्या, पण आपलं काम चालू ठेवायचं. का आपल्याला भाई किलोभर तर मासे घावलेच पाहिजे एकदम मस्त दाबून. बघा मित्रांनो आता पाण्यामध्ये शिरलो, एकदम पाण्यामध्ये डुबुक चालूच झालं आहे आता आमचं. बघू आता आमच्या जाळा किती भरून निघतोय मस्त एकदम. पोहण्याची पण एन्जॉयमेंट करायची, एकदम एन्जॉयमेंट. इसको डरने का नाही. आता मी हळूहळू खोल पाण्यामध्ये जायत आहे एकदम मस्त. आमचा जिमी पण कुठं दिसत नाही बघा. आला कसा पाण्यामध्ये जायला बघतोय मस्त. आता आतमध्ये जाईल आता खोल पाण्यामध्ये अजून पोहेल आता बघा. सगळे मासे आम्ही एका साईडला आमच्या जाळ्याकडे नेत आहे बघा मित्रांनो. मस्त थंड पाण्यामध्ये एकदम चिल्ड करून रिलॅक्स करायचा, टेन्शन असला नाही. बघा आता हळूहळू आम्ही मासे पुढे ढकलत चाललेलो आहे. बघा किती पाणी स्वच्छ आहे, मासे पण एकदम फ्रेश भेटतात. बघा मित्रांनो मस्त एकदम. आता बघा मित्रांनो एकदम पोहायची तर एकदम मजाच असते. पूर्ण वर्षातून एकदा पाण्यामध्ये बॉडी पूर्ण फ्री होऊन जाते पोहून. एकदम वेट कमी होतो. सगळे मासे आम्ही नदीतले हलवतो इकडे तिकडे. आमचा जिमीला पण एकदम पाण्यामध्ये येण्यासाठी एकदम जिमी पण आता हे झाला आहे. त्याला आता आंघोळी घालायची. बघा मित्रांनो कसा मस्त एकदम उलटा पोहायची मजाच वेगळी असते गावाला. फुल राडा. आता चिकूबाई चालला आहे आमचा जाळा काढायला, तर मी हळूहळू एका साईडला उलटा पोहत एक साईडला निघून जातो आता. फुल मस्ती, फुल एन्जॉय. एकदम मेलेल्या माशासारखा वरती पाय हलवत चालायची मजाच वेगळी असते. सगळे मासे आम्ही आता हकवले जाळ्याकडे. बघू आता आमच्या जाळ्यामध्ये किती मासे पडतील हे बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. बघा आपला चिकूबाई कसा आता तिकडून जाळा काढवल आणि तुम्हाला दाखवल किती मासे घावलेले आपल्या जाळ्यामध्ये. मस्त एकदम 2-3 किलो तरी मासे चांगले घावलेले पाहिजेत. आता मी साईडून पाण्यामधून आता निघत आहे. आता आमचा कॅमेरामॅन पण कंटाळलेला आहे. आता बघू शकतो आमचा जिमी आणि आमचे मामा तिथं उभे आहेत आम्हाला घेण्यासाठी साईडला. आता चिकूबाईचा जाळा काढणे चालू झालेले आहे. मी एकाच साईडला पाण्यामध्ये एकटाच पोहतोय, बाकी तर कोणाला पोहता येत नाही. मीच एकटा एन्जॉय करतोय पाण्यामध्ये मासे हलवून. फुल राडाच.
बघा कसे मामा काका एका जागेवरती बसलेले आहेत. मस्त आपला जिमी. अंकुश पण कुठे दिसेना. मस्त बघा मित्रांनो, तुम्हाला मी किती खोल पाणी येते दाखवतो. बघा माझे पाय पोचते आता हळूहळू. कुणाला पोहाय शिकायचं असेल तर या सर्व शिकवण्यात येईल. मस्त वर्षातून एकदा यायची तर फुल एन्जॉय करायचा, एकदम राडाच झाला पाहिजे. चला आता पाण्यामधून हळूहळू निघायची वेळ झालेली आहे. आता आपला चिक्कूबाई जाळा घेऊन आलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण हळूहळू पवत पवत साईडला किनाऱ्याला येऊन बसायचं आहे. आपल्याला आता जाळ्यामध्ये किती मासे गावलेले आहेत ते बघायचं आहे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा, एन्जॉय करा. फिट मस्ती तुम्हाला धमाल दिसण्यात येईल. बघा मित्रांनो, आपली बॉडी बघा तुमच्या भावाची एकदम जबरदस्त. आपला चिकूबाई पाण्यामधून हळूहळू बाहेर येत आहे. बघू शकता त्याच्या जाळ्यामध्ये किती मासे गावलेले आहेत. मित्रांनो, फुल राडाच झाला पाहिजे, एक नंबर. कसं आहे भावानो काम 25? काम एकदम 25. चालेल. हो, एक पडला. कोणाला पाहिजे का मावरा? चल ये काढायला ये. कसं केलाय काम 25 मित्रांनो? काम 25. 1-1.5 किलो मासे. या दाखवतो काढताना. आपल्या बरेच अनिकेत बुवा. हे बघा भाऊ, इकडे आहे मासं कसं काढायचं दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे सरकार लोळ्या कशा आहेत लोळ्या? 1-1.5 किलो भाऊन लोळ्या गावलेल्या आहेत. हे बघा, ह्याला बोलतात कोळशी. हे बघा कोळशीचा मासा घेऊ. हे बघा भावानो, भूत मासा पण गावलेला आहे आपल्याला. ह्याला बोलतात गालबुग्या महाबळेश्वर मध्ये. फुल राडा एकदम. हे ना काय गिळलंय मासा. हे बघा भावानो, यानं मासा खाल्लेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ह्याला छोटं पिल्लू आहे. खाल्लंय त्यानं. त्या साईडला बघा मामा आहे, ते पण तुम्हाला दाखवतो किती मासे गावले त्या जाळ्यामध्ये पुढच्या ह्याच्यात. बघू शकता पूर्ण जंगल. इकडे सगळ्यांचा एकच किंग चिकूबाई. सगळं काम करतो 25. बघू शकता मासे. हे बघा सर्वात मोठा कोळशी बोलतात. बघा चिकूबाई बघा कसा काढतोय. मित्रांनो, आता 5-6 किलोचा जुगाड करूनच घरी जाणार. आता आम्ही आरामात 5-6 किलो तर घावणारच. चिकूबाई सोबत असलं तर कधी पण काय पण होऊ शकतं. कोणाला पाहिजे असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो, चिकूबाईशी कॉन्टॅक्ट करा.
फुल राडा. बघा एक इथं पण मोठा मासा आहे. निस्ता राडा. बघा असा एकदम अटकलेला असतो जाळ्यामध्ये. बघा केवढा आहे. एका जागेवर टाकले तर 1 किलोचं काम 25 होतं. 4 जागेवर टाकले 4 किलो घेऊन घरी. बघा कसला एकदम. बघा ओरिजिनल फ्रेश माल. बघा तर अंकुश पप्पी घ्यायची. घे पप्पी घे. बघा कुकीर. बघा हे पावसामध्ये जास्त गावतात. कुकीर बोलतात त्याला. कॅटफिश बघू शकता. हे बघा कॅटफिश कशी आहे एकदम जबरदस्त. मामाला लय गावले म्हणून मामा पटापट काढा. बघा एकदम जबरदस्त कॅटफिश. आता मामा तिकडे बघू शकता. आता तिकडे जायचं आहे आम्हाला. फुल राडा.